गेटवे ऑफ इंडिया येथून घारापुरीकडे निघालेल्या प्रवासी बोटीला नौदलाच्या स्पीड बोटीने धडक दिल्यानंतर बेपत्ता असलेल्या 7 वर्षांच्या मुलाचा मृतदेह शनिवारी शोध मोहिमेत सापडला। त्यामुळे या अपघातातील मृतांची संख्या 15 वर पोहोचली आहे। या प्रकरणी कुलाबा पोलीस ठाण्यात नौदलाच्या स्पीड बोटीचा चालक आणि इतर संबंधित व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। 18 डिसेंबर रोजी मुंबईच्या समुद्रातील पर्यटक फेरी करणाऱ्या बोटीला भारतीय नौदलाच्या बोटीने जोरदार धडक दिली। या बोट दुर्घटनेत 7 वर्षांचा मुलगा बेपत्ता झाला होता। या घटनेनंतर 3 दिवसांनी आता या 7 वर्षांच्या मुलाचा मृतदेह सापडलाय। या मुलाचे नाव जोहान पठाण आहे। याच बोट दुर्घटनेत त्याच्या आईचाही मृत्यू झाला। तो मूळचा गोव्याचा आहे। या मुलाचा मृतदेह सापडल्याने या दुर्घटनेतील मृतांची संख्या आता 15 वर पोहोचली आहे। याआधी गुरुवारी या घटनेतील 43 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह सापडला। अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार बेपत्ता प्रवाशांचा शोध घेण्यासाठी नौदल आणि तटरक्षक दलाच्या नौकांसह नौदलाचे हेलिकॉप्टर शोध आणि बचाव ऑपरेशनमध्ये तैनात करण्यात आले होते, असे एका अधिकाऱ्याने सांगितले। दोन्ही जहाजातील 113 जणांपैकी 14 जणांना आपला जीव गमवावा लागला, तर 2 जखमींसह 98 जणांना वाचवण्यात यश आले। नौदलाच्या यानाने 6 जणांना वाहून नेले, त्यापैकी 2 वाचले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले। मुंबईतील गेटवे ऑफ इंडियाच्या समोर असणाऱ्या समुद्रामध्ये नौदलाच्या एका वेगवान बोटीची इंजिन चाचणी सुरू असताना नियंत्रण सुटले आणि ती वेगवान बोट थेट नीलकमल प्रवासी फेरी बोटला धडकली आणि ती बोट उलटली। यामध्ये 100हून अधिक प्रवासी प्रवास करीत होते। ही बोट गेटवे ऑफ इंडिया ते एलिफंटा बेटाकडे जात होती। महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने जारी केलेल्या कागदपत्रांनुसार या फेरी बोटला 84 प्रवासी आणि 6 क्रू मेंबर्स घेऊन जाण्याची परवानगी होती, परंतु ती ओव्हरलोड होती, असे एका पोलीस अधिकाऱ्यांनी उघड केले। दरम्यान या घटनेमुळे सागरी आणि प्रवाशांच्या सुरक्षेबाबतचा गंभीर प्रश्न निर्माण झाले। यामुळे भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी कठोर नियम लागू करण्यासाठी अधिकाऱ्यांनी तपास देखील सुरू केला असल्याचे सांगितले जात आहे। शिवसत्ता टाइम्ससाठी अमोल कुमार जैन, अलिबाग। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।